आज नादियाच्या शाळेतील पहिला दिवस होता आणि ती इतकं खुश होती ना, सारखं शाळेला चाललोय, लाईक करा असं तिचं बडबडणं चालू होतं. मग तिला शाळेला पाठवून ना मी लागले दुपारच्या जेवणाच्या तयारीला. आणि आज ना मी सोयाबीनची भाजी केली होती. तसं तर ती मला अजिबात आवडत नाही, तरीसुद्धा ना नाईलाजानं आज बनवले होते. त्यानंतर हे सुद्धा ड्युटीला गेले. त्यानंतर आम्ही दोघींनी एक झोप घेतलं. त्यानंतर खाली खेळायला गेलो. आणि माझी भाषा ना तुम्हाला थोडं बोलताना चुकल्यासारखं वाटत असेल तर प्लीज थोडं समजून घ्या, कारण मी महाराष्ट्रातली असली तरी आमच्या गावात आणि घरात ना सगळं कन्नडच बोललं जातं. सो आम्हाला ना थोडं मराठी अडखळतं. आणि तिथून येऊन ना यासाठी मी तिचे फेवरेट फ्रेंच फ्राईज केले. तर माहेरी 15 दिवस निवांत बसून आले, तर इथं येऊन ना इथला धुराळा साफ करण्यात माझाच धुराळा उडाला. 4 दिवस लागले सगळे स्वच्छ करायला. त्यात ब्लॉग टाकायला ना मला जमलंच नाही. आणि आज ना माझा एक पार्सल मला मिळाला होता. श्री स्वामी समर्थांची मूर्ती मी मागवली होती आणि लगेचच नाही आणि चिकटवून पण घेतली, कारण दियाच्या हाताला लागलं ना तर काही खरं नाही. आणि आमच्या या किचनला रात्रीचं किती वाजू द्या त्याला काही सुट्टी नसते. यांचा सेकंड शिफ्ट असलं ना तर रात्रीचं कधी यांना भूक लागतं तर थोडं काहीतरी करून द्यावंच लागतं. त्यानंतर बनवले झटकेबट सँडविच. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.